नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष शेसवाग, मराठा विद्याप्रसारक समाजाचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स, AM सायन्स महाविद्यालय तथा KTHM महाविद्यालय नाशिक येथे अर्थशास्त्र विभागाअंतर्गत सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम बघतो. आपण मागच्या लेक्चरला मागणी म्हणजेच डिमांड या संकल्पनेचा सविस्तररित्या अभ्यास केला आणि मागणी या संकल्पनेचा अभ्यास करत असताना आपण बघितलं की दोन गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या की नेमकं मागणी कशाला म्हणायची. मागणीमध्ये आपण सांगितलं की आर्थिक शक्तीचे पाठबळ, काय सांगितलं, आर्थिक शक्तीचे पाठबळ आणि प्रबळ इच्छा, आणि दुसरा घटक आपण सांगितला होता तो म्हणजे प्रबळ इच्छा. आर्थिक शक्तीचे पाठबळ आणि प्रबळ इच्छा असलेली घटना म्हणजे मागणी होय, असं आपण सांगितलं होतं. म्हणजे मागणी या संकल्पनेचा विचार करत असताना किंवा मागणीचा विचार करत असताना केवळ तुमच्याकडे आर्थिक पाठबळ असून चालत नाही किंवा केवळ तुमची इच्छा असून चालत नाही, तर आर्थिक शक्ती आणि तुमची प्रबळ इच्छा या दोन्ही घटकांचा त्याच्यामध्ये विचार करावा लागतो. उदाहरणार्थ, माझ्याकडे तीव्र इच्छा अशी आहे की मला एक मोटर गाडी खरेदी करायची आहे, परंतु ती मोटर गाडी खरेदी करण्यासाठी जर माझ्याकडे पैसे नसेल किंवा आर्थिक पाठबळ नसेल तर ती मोटर गाडी मी खरेदी करू शकतो का? नाही. याचा अर्थ की माझ्या इच्छेला तेव्हाच खऱ्या अर्थाने तिचं मागणीमध्ये रूपांतर होणार आहे जेव्हा माझ्याकडे आर्थिक पाठबळ असेल. म्हणून मागणीची व्याख्या करत असताना आपण आर्थिक शक्तीचे पाठबळ असलेली प्रबळ इच्छा, अर्थात ती इच्छा सुद्धा कशी असावी लागते, प्रबळ इच्छा असेल तरच तिचं मागणीमध्ये रूपांतर होतं. हे आपण सुरुवातीला मागणीची संकल्पना सांगत असताना सगळं बघितलं. त्याच्यानंतर त्याचे निर्धारक आपण बघितले. मग अनेक निर्धारक आहे. आता ह्या निर्धारक ह्या घटकामध्ये आपण सविस्तररित्या जाणार नाही. मग त्याच्यामध्ये आपण बघितलं वस्तूच्या सवयी, हवामान, वस्तूची किंमत हा त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा घटक आहे. मग किंमत या घटकाचा विचार करत असतानाच किंवा मागणीवर सगळ्यात जास्त परिणाम करणारा प्रभावी घटक म्हणून किमतीचा विचार होतो. म्हणूनच मागणीचा जो सिद्धांत आहे तो मागणीचा सिद्धांत हा पूर्णतः किमतीशी निगडित आहे. मग आपण बघितलं ना की इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत कमी झाली असता वस्तूची मागणी वाढते. काय सांगितलं आपण? वस्तूची किंमत कमी, वस्तूची किंमत जेव्हा कमी असते तेव्हा मागणी कशी असते, तेव्हा मागणी जास्त असते, असं आपण सिद्धांतामध्ये सांगितलं. याच्या उलट आहे. या उलट काय आहे की समजा वस्तूची किंमत जास्त आहे, वस्तूची किंमत जेव्हा जास्त असते तेव्हा वस्तूची मागणी किती केली जाते, तेव्हा मागणी मात्र कशी असते, कमी. या दोन घटकांभोवतीच आपला मागणीचा सिद्धांत फिरतो. मग आपण एक तक्ता काढला होता. मग तक्त्यामध्ये आपण बघितलं ना की वस्तूची किंमत कमी झाली. मग एक उदाहरण आपण सांगितलं होतं, सफरचंदाचं उदाहरण घेतलं होतं की सफरचंदाची एक नगाची किंमत जेव्हा 10 रुपये असते त्यावेळेस सफरचंदाला किती नगांची मागणी केली जाते. त्या सफरचंदाची किंमत जेव्हा 8 रुपये होते, त्या सफरचंदाची किंमत जेव्हा 7 रुपये होते, 5 रुपये होते, त्यावेळेस अनुक्रमे आपण एक नगावरून दुसरा नग, दुसऱ्या नगावरून तिसरा नग, तिसऱ्या नगावरून चौथा नग, अशा क्रमाक्रमाने आपण सगळी मागणी कशा पद्धतीने किमतीनुसार कशी बदलते याचा आपण त्याच्यामध्ये विचार केलेला होता. हे सगळं बघितल्यानंतर आज आपल्याला जे बघायचं आहे तो म्हणजे मागणी बघितली आपण, त्यानंतर मागणीचे निर्धारक बघितलेले होते आणि मागणीची निर्धारक बघितल्यानंतर आपण मागणीचा सिद्धांत म्हणजेच मागणीचा नियम बघितलेला होता. आणि या 3 घटकांचा विचार केल्यानंतर आता पुढचा एक आपल्याला महत्वाचा घटक बघायचा आहे ज्याला आपण म्हणतो मागणीची लवचिकता. काय आहे? मागणीची लवचिकता. त्या मागणीच्या लवचिकतेलाच आपण काय म्हणतो? इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. काय म्हणतो? इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. मग मागणीवर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. मग ह्या सगळ्या घटकांमध्ये
जे वेगवेगळे घटक आहेत त्या सगळ्या घटकांमध्ये मागणीची किंमत हा घटक तर आपण सिद्धांत रूपाने बघितलेलाच आहे, पण या किमती व्यतिरिक्त सुद्धा मागणीवर परिणाम करण्यामध्ये उत्पन्न आहे, उत्पन्नाचा सुद्धा परिणाम होत असतो. आणि त्याचप्रमाणे आपण तिसरा घटक जो बघितलेला आहे, मागणीची किंमत लवचिकता, मागणीची उत्पन्न लवचिकता आणि मागणीवर परिणाम करणारे किंवा मागणीला पर्यायी असणारे घटक किंवा त्याला परस्पर पूरक किंवा त्याला छेदक असं म्हणतो. म्हणजे 3 प्रकारे मागणीवर परिणाम होत असतो. एक किमतीने होत असतो, आणि दुसरा होत असतो उत्पन्नाने, आणि तिसरा परिणाम होत असतो त्या वस्तूला असणाऱ्या पर्यायी वस्तूने किंवा असणाऱ्या परस्पर पूरक. मग आता पर्यायी आणि परस्पर पूरक कसं आहे? मग पर्यायी आणि परस्पर पूरकामध्ये आपल्याला सांगते, पर्यायी म्हणजे कसं की आपण बघितलं, आपण चहा बनवतो किंवा गोड वस्तू आहे, साखरेचं उदाहरण घेत असताना आपण गोड वस्तू म्हणून घेतो. मग चहा बनवत असताना आपल्याला साखर जर महाग झाली तर आपण काय करतो? गुळाचा ऑप्शन स्वीकारतो, म्हणून तो कसा आहे? पूरक आहे. आणि दुसरं मग समजा याच्या उलट घडलं की समजा गुळाची किंमत वाढली तर आपण साखरेचा स्वीकार करतो. म्हणजे हे एकमेकांना, ह्या दोन्ही गोष्टी कशा आहेत? एकमेकांना पर्याय आहेत. आता दुसरं आपल्याला सांगतील तो म्हणजे परस्पर पूरक. मग आता परस्पर पूरकचं उदाहरण आपल्याला कसं देता येईल? मग परस्पर पूरक मध्ये आपण सांगतो की समजा पेट्रोलच्या किमती वाढल्या. आता पेट्रोल कशाशी संबंधित आहे? गाडीशी संबंध आहे. मग ती मोटर गाडी असेल, 4 चाकी गाडी असेल, मग त्या गाडीमध्ये पेट्रोल जर टाकायचं असेल तर मग आपल्याला हे दोन्ही गोष्टी एकमेकांना कशा आहेत? परस्पर पूरक आहेत. मग आपण बघितलं बाजारामध्ये की समजा पेट्रोलच्या किमती वाढल्या तर त्याचा आपोआप परिणाम गाडीच्या खरेदीवर होत असतो. असे आपल्याला 3 प्रकार याच्यामध्ये बघायचे आहेत. पहिला प्रकार आहे किंमत लवचिकता. पहिला प्रकार आपण जो बघणार आहोत, मागणीची किंमत लवचिकता. दुसरा प्रकार आपण बघणार आहोत तो म्हणजे मागणीची उत्पन्न लवचिकता. आणि तिसरा प्रकार आपण बघणार आहोत तो म्हणजे मागणीची छेदक लवचिकता. अशा 3 प्रकारांचा आपण सविस्तररित्या अभ्यास करणार आहोत. त्यातला आजच्या तासिकेला जो आपण जास्त अभ्यास, सविस्तररित्या ज्याचा अभ्यास करणार आहोत तो म्हणजे मागणीची किंमत लवचिकता. मागणीच्या लवचिकतेचे आपण 3 प्रकार सांगितले: मागणीची किंमत लवचिकता, मागणीची उत्पन्न लवचिकता आणि मागणीची छेदक लवचिकता. असे 3 प्रकार सांगितल्यानंतर आता आपण जो विचार करणार आहोत तो मागणीच्या किंमत लवचिकतेचा. अर्थात मागणीची किंमत लवचिकता समजून घेण्यापूर्वी आपण पहिल्यांदा लवचिकता हा घटक काय आहे किंवा लवचिकता ही संकल्पना काय आहे ती पहिल्यांदा समजून घेऊया. आता सगळ्यात पहिले या लवचिकतेचा अभ्यास जर कोणी केला असेल तर तो अभ्यास केला होता तो सगळ्यात प्रथम कुर्लो आणि मिल या अर्थतज्ञांनी. कुर्नो आणि प्राध्यापक मिल या अर्थतज्ञांनी या लवचिकता संकल्पनेचा अभ्यास केलेला होता. अर्थात नंतरच्या काळामध्ये प्राध्यापक आल्फ्रेड आणि प्राध्यापक मार्शल यांनी या संकल्पनेचा सविस्तररित्या अभ्यास केला आणि त्यातही मार्शल यांनी ही संकल्पना अतिशय सविस्तर मांडली आणि ती जास्त लोकप्रिय झाली. म्हणून मागणी लवचिकतेचा अभ्यास करत असताना त्या लवचिकतेच्या अभ्यासाचं श्रेय किंवा त्या संकल्पनेचं सगळं सविस्तर मांडणीचं श्रेय हे प्राध्यापक मार्शल यांना दिलं जातं. मग आता प्राध्यापक मार्शल यांनी काय केलं की लवचिकता ही संकल्पना जी समजून सांगितली, त्या लवचिकता संकल्पनेमध्ये काय आहे? मग आपण जसं सुरुवातीला सांगितलं की 3 घटक आहेत. 3 घटक कुठले आहे? किंमत हा एक घटक आहे, उत्पन्न हा एक घटक आहे आणि तिसरा घटक आहे तो म्हणजे छेदकता किंवा छेदक लवचिकता. ह्या तिन्ही जे प्रकार आहेत या तिन्ही प्रकारापैकी कोणत्याही एका घटकामुळे, मी पुन्हा एकदा सांगतो, किंमत लवचिकता किंवा उत्पन्न लवचिकता, छेदक लवचिकता किंवा किंमत, उत्पन्न आणि छेदकता या 3 घटकांपैकी किंवा या 3 निर्धारकांपैकी कोणत्याही एका घटकामध्ये बदल झाला असता मागणीमध्ये काय बदल होतो त्याला एकत्रितरित्या आपण काय म्हणतो? मागणीची लवचिकता. अर्थात पुन्हा एकदा सिद्धांताचं विधान किंवा सिद्धांत जो आपण मागणीचा बघितला होता त्या मागणीच्या सिद्धांतामध्ये आपण एक गोष्ट काय सांगितली, तर मागणीच्या सिद्धांतामध्ये असं सांगितलं होतं की इतर अनेक घटकांचा परिणाम होत असेल म्हणून त्याला इतर परिस्थिती गृहीत धरून किंवा इतर परिस्थिती कायम असताना असं सांगितलं आणि वस्तूची किंमत कमी झाली असता म्हणजे त्या ठिकाणी
जो परिणाम होतो आहे तो किमतीचा जास्त परिणाम होतो आहे. म्हणून लवचिकतेची व्याख्या करत असताना अनेक अर्थतज्ञांनी इथं मागणीची लवचिकतेची व्याख्या करताना किमतीमध्ये होणारा बदल म्हणजेच किंमत या घटकाला मोठ्या प्रमाणात बदल दिलेला आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणात महत्व दिलेले आहे. पण आपण जसं सांगितलं की 3 घटक आहे, किंमत आहे, उत्पन्न आहे आणि छेदकता आहे. मग या 3 निर्धारकांपैकी एका घटकात बदल झाला असता किंवा त्या या घटकांमध्ये कमी जास्त प्रमाण केला असता काय बदल होतो, म्हणजेच थोडक्यात मागणीतील शेकडा बदल काय सांगतो आपण सूत्ररूपाने, मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील किंवा निर्धारक घटकातील. आता निर्धारक घटक म्हणजे निर्धारक घटक कुठले आहे, उत्पन्न आहे आणि छेदकता आहे. निर्धारक घटकातील बदल यांच्यामध्ये हे या सूत्राने आपण काय करत असतो, मागणीची लवचिकता ही काढत असतो. आता उदाहरणच द्यायचं झालं किमतीच्या साहाय्याने तर आपल्याला सांगता येते म्हणजे एका वस्तूच्या किमतीमध्ये 40% वाढ झाली. काय सांगितलं, एका वस्तूच्या किमतीमध्ये 40% वाढ झाली तर त्यावेळेस 40% काय झाली, वाढ झाली. 40% वाढ झाली तर त्या वस्तूच्या किमतीत 20% घट होते. काय सांगितलं, एका वस्तूच्या किमतीत 40% वाढ झाली, त्या किमतीच्या वाढत्या किमतीमुळे मागणीमध्ये किती टक्क्यांनी घट झाली, 20% घट झाली. अशा वेळेस जे उत्तर येतं ते म्हणजे मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील बदल. मग आता मागणीमध्ये किती बदल झाला, मागणीमध्ये जो बदल झालेला आहे तो 20% इतका बदल झाला, बरोबर. आणि किमतीमध्ये किती बदल झाला, 40% झाला. मग 20 भागिले 40 बरोबर काय उत्तर आलंय त्याचं, 0.5%, 0.5%. मग मागणीची लवचिकता किती आहे, 0.5%. अशा पद्धतीने आपल्याला मागणी लवचिकतेचं सांगता येईल. आता आपण बघणार आहोत मागणीच्या किमतीच्या लवचिकतेचे एकूण 5 प्रकार आहेत. त्या सगळ्या 5 प्रकारांचा आपण सविस्तररित्या विचार करणार आहोत. मग मागणीच्या किंमत लवचिकतेचे आपण वेगवेगळे प्रकार बघणार आहोत. तत्पूर्वी मागणीची किंमत लवचिकता काय आहे हे आपण समजून घेऊया. मग मागणीच्या किंमत लवचिकतेमध्ये काय आहे, जसं आपण सुरुवातीला मागणी लवचिकता हा घटक बघितला आणि त्याच्यामध्ये निर्धारक सांगितले होते. त्या 3 निर्धारकांमधला 3 निर्धारक कुठले सांगितले होते, किंमत, दुसरा सांगितलं होता उत्पन्न आणि तिसरा सांगितलं होता छेदकता. मग त्यातला आपल्याला आता विचार कशाचा करायचा आहे, आता जो विचार करायचा आहे तो आपल्याला किमतीचा विचार करायचा आहे. मग आता किमतीचा विचार करत असताना आपण इथं सांगू शकतो की किमतीत होणाऱ्या बदलानुसार मागणीत होणारा शेकडा बदल, किमतीत होणाऱ्या बदलानुसार किंवा किमतीतील शेकडा बदल भागिले मागणीतील शेकडा बदल बरोबर जे उत्तर आहे ते उत्तर म्हणजे आपली मागणीची किंमत लवचिकता. मग आपण मागणी लवचिकतेचे किंवा मागणी किंमत लवचिकतेचे वेगवेगळे प्रकार बघणार आहोत. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे पूर्णपणे लवचिक मागणी. पूर्णपणे लवचिक मागणी. आता पूर्णपणे लवचिक मागणी याचा अर्थ काय की या ठिकाणी किंमत ह्या घटकाचा परिणाम मागणीवर मोठ्या प्रमाणात होणार आहे. मग आता तो कसा परिणाम होतो, समजा किमतीत थोडीशी वाढ झाली किंवा किमतीत अत्यल्प जरी वाढ झाली तरी त्याचा परिणाम काय होतो, मागणीमध्ये प्रचंड वेगाने घट होते. काय सांगितलं, किमतीत थोडीशी जरी वाढ झाली तरी मागणीमध्ये प्रचंड वेगाने घट होणे. याच्या उलट किंमत कमी झाली, याच्या उलट किंमत कमी झाली तर मागणी मोठ्या प्रमाणात वाढणे. हा जो बदल आहे या बदलाला आपण असं म्हणतो पूर्णपणे लवचिक मागणी. मग बघा आपल्याला आपण अक्षावर दाखवलेली आहे मागणी आणि या अक्षावर दाखवलेली आहे किंमत. ओके, आणि ही दाखवलेली आहे आपण समान. म्हणजेच काय की एका घटकात जरी बदल झाला तरी दुसऱ्या घटकामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.
मग ही आपल्याला पहिले संकल्पना सांगतील पूर्णपणे लवचिक मागणी. मग ती कशी आहे? अक्ष अक्षाला ती आहे समांतर. मग एका घटकावर जरी परिणाम झाला म्हणजे पी मीन्स प्राइस, प्राइस किंमत कमी झाली तर मागणी मोठ्या प्रमाणात घटणार आहे, किंवा किंमत वाढली तर मागणी काय होणार आहे? किंमत जर वाढली तर आपोआप त्याची मागणी मोठ्या प्रमाणात घटणार आहे. म्हणून ही झाली आपली पूर्णपणे लवचिक मागणी. आपण आता किंमत लवचिकतेचा दुसरा प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे शून्य किंवा पूर्णपणे अलवचिक मागणी. शून्य किंवा पूर्णपणे अलवचिक मागणी. आता अलवचिक मागणी याचा अर्थ काय? की मागणीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. म्हणजे समजा वस्तूच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली किंवा वस्तूच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट जरी झाली तरी त्याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम हा वस्तूच्या मागणीवर होत नाही. तेव्हा अशा अवस्थेला आपण काय म्हणतो? पूर्णपणे अलवचिक मागणी, किंवा त्यालाच आपण म्हणतो शून्य मागणी. म्हणजे मागणीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम हा त्याच्यावर होऊन येत नाही. मग आता उदाहरणार्थ बघा, आपण अक्ष अक्षावर मागणी दाखवली तर अय अक्षावर किंमत दाखवली. मग बघा की वस्तूच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारे बदल झाला, वाढ झाली किंवा घट झाली तरी कोणत्याही प्रकारे मागणीवर परिणाम होत नाही. म्हणून अशा मागणीला आपण काय म्हणतो? शून्य मागणी किंवा पूर्णपणे अलवचिक मागणी. मग आपल्याला मागणीचा तिसरा प्रकार आता बघायचा आहे. मागणीच्या किंमत लवचिकतेचा आपण किंवा मागणीच्या किंमत लवचिकतेचा आपण तिसरा प्रकार बघणार आहोत. त्या तिसऱ्या प्रकाराला म्हणतो आपण एकक लवचिकता. काय म्हणतो? एकक लवचिकता. मग एकक लवचिकता म्हणजे काय? आता आपले ही गोष्ट क्लिअर झालेली आहे की आपण विचार कसला करतोय की मागणीवर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. अनेक घटकांमध्ये कुठले? किंमत, उत्पन्न आणि छेदकता. यामध्ये आपण किंमत या घटकाचा विचार करतोय. म्हणून आपण दोघांमध्ये तुलना करत असताना किंवा दोघांमध्ये वाढ आणि घट अभ्यासत असताना आपण विचार करतोय तो म्हणजे किमतीचा आणि किंमत या घटकाचा. मग आता एकक लवचिकतेचा अर्थ काय? की जेव्हा वस्तूची किंमत कमी झाली असता त्याच प्रमाणात वस्तूची मागणी वाढते. समजा उदाहरणार्थ 20% वस्तूची किंमत कमी झाली तर 20% वाढ. याच्या उलट समजा वस्तूची किंमत 20% वाढली, याच्या उलट वस्तूची किंमत समजा 20% वाढली तर त्याचा परिणाम काय होणार आहे? आपल्याला मागणी म्हणजे मागणीच्या सिद्धांतामध्ये आपण बघितलेलं पण आहे का 20% जर वाढ झाली तर आपोआप काय त्याचा परिणाम होणार आहे? वस्तूच्या मागणीमध्ये 20% घट होणार आहे. मग इथला वाढ किंवा घट कशी आहे? एकसारखी आहे किंवा एका प्रमाणात आहे. म्हणून तिला म्हणतो आपण एकक लवचिकता. मग आपल्याला पुन्हा त्याचं आकृतीने एक स्पष्टीकरण बघता येईल. मग आपण अक्ष अक्षावर दाखवलेली आहे मागणी, तर अय अक्षावर दाखवलेली आहे आपण किंमत. अक्ष अक्षावर दाखवली मागणी आणि अक्ष अक्षावर दाखवलेली आहे किंमत. आता समजा आपण असं गृहीत धरूया अ पासून पी पर्यंत इतकी वस्तूची किंमत असताना अ पासून क्यू पर्यंत वस्तूची मागणी आहे. ओके. आता समजा कालांतराने असं गृहीत धरू आपण की वस्तूची किंमत पी पासून P1 पर्यंत वाढली. वस्तूची किंमत P पासून P पर्यंत वाढली, P1 पर्यंत. तर त्याचा परिणाम काय होणार आहे? वस्तूच्या मागणीमध्ये सुद्धा तेवढ्याच प्रमाणात घट होईल. Q पासून Q1 पर्यंत. मग आता बघा की वस्तूची किंमत ही P पासून P1 पर्यंत वाढली, त्यावेळेस वस्तूच्या किमतीमध्ये किंवा वस्तूच्या मागणीमध्ये Q पासून Q1 पर्यंत इतकी घट झाली. अर्थात ही घट आपल्याला कशी दिसतेय? ही घट जी आपल्याला दिसते आहे
ही घट एक समान आहे. ही घट कशी आहे? एक समान प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते. बघा, इथल्या आकारात आणि इथल्या आकारात लक्षात येतं की वस्तूच्या किमतीमध्ये जितकी वाढ झालेली आहे तितकीच वस्तूच्या मागणीमध्ये घट झाल्याचं आपल्या लक्षात येतं. आता आपण बघणार आहोत मागणी किंमत लवचिकतेचा चौथा प्रकार, आणि त्या चौथ्या प्रकाराला आपण म्हणतो लवचिक मागणी. लवचिक मागणी. आता लवचिक मागणीचा अर्थ काय? की वस्तूच्या किमतीत वाढ होऊ द्या किंवा घट होऊ द्या, पण त्याच्यात त्या वाढीमुळे किंवा घटीमुळे होणारा जो बदल आहे त्याचं प्रमाण हे किमतीच्या तुलनेत मागणीचा मध्ये होणारा बदल हा त्या प्रमाणामध्ये जास्त स्वरूपाचा आहे. म्हणून आपण याला काय म्हणतो? मग उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल की समजा एखाद्या वस्तूची किमतीमध्ये थोड्या प्रमाणात वाढ झाली असता त्या वस्तूच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट होते. याच्या उलट एखाद्या वस्तूची किंमत थोड्या प्रमाणात कमी झाली असता त्या वस्तूची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. अर्थात आता हे किंमत लवचिकतेचा आपण सगळा विचार करत असताना, किमतीचा विचार करत असताना, हे सगळं बघत असताना त्याचं एक महत्वाचं कारण पण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की ह्या किमती कमी जास्त का होत असतात? त्याच्यामध्ये लोकांची आवड निवड आहे, हवामान आहे, वातावरण आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं आपल्याला तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण बघतो की स्वेटरची मागणी जास्त केली जाते, बरोबर आहे. उन्हाळ्यामध्ये आपण बघितलं असेल तर उन्हाळ्यामध्ये त्या तुलनेमध्ये ही मागणी कमी असते. पावसाळ्यामध्ये असेल तर पावसाळ्यामध्ये छत्रीची मागणी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्या प्रमाणामध्ये आपल्याला स्वेटरची मागणी त्या काळामध्ये दिसत नाही. अर्थात ह्या सगळ्या घटकांचा एकत्रितरित्या असलेला परिणाम. मग आपण काय सांगितलंय? लवचिक मागणी, की किमतीत थोडा जरी बदल झाला, वाढ किंवा घट, तर त्या प्रमाणात किंवा त्या तुलनेमध्ये मागणीत मोठ्या प्रमाणात होणारा बदल. मग आता आपल्याला पुन्हा इथे एकदा दाखवता येईल, आकृतीच्या सहाय्याने आपण सांगू शकतो. मग अक्षावर आपण काय दाखवलेले आहे? वस्तूची मागणी. आणि अय अक्षावर काय दाखवले आपण? वस्तूची किंमत. बघा, मग आपल्याला इथं सांगता येईल की समजा अप किंवा अ पासून पी पर्यंत वस्तूची किंमत असताना अ पासून क्यू पर्यंत वस्तूची मागणी केली जायची. आता इथं असं गृहीत धरूया की आपण वस्तूची किंमत पी पासून P1 पर्यंत वाढली, थोड्या प्रमाणात वाढ झाली. त्याचा परिणाम काय झाला? वस्तूची किंमत P पासून P1 पर्यंत वाढली, त्याच वेळेस मागणी मात्र Q पासून Q1 पर्यंत घटलेली आपल्या लक्षात येते. म्हणजेच काय की वस्तूच्या किमतीत जी वाढ झालेली आहे ती अल्पशी आहे, परंतु त्याच वेळेस वस्तूच्या मागणीमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचं आपल्या लक्षात येतं. मग बघा, म्हणून आपण जो वक्र काढलेला आहे मागणी वक्र, तो कसा आहे? असा थोडा जास्त उतार असल्याचं आपल्या लक्षात येतं. बघा, हा जो वक्र आहे किंवा त्याचा आकार जो आहे तो खाली डावीकडून उजवीकडे खाली उतरत असताना थोडा पसरट स्वरूपाचा झालेला आपल्या लक्षात येतो. तो कशामुळे पसरट झालेला दिसतो? त्याचं कारण असं की ती लवचिक आहे. म्हणजे किमतीत जो बदल झाला त्या बदलापेक्षा मागणीत होणारा बदल हा जास्त आहे. आणि आता आपण बघणार आहोत शेवटचा प्रकार. आता आपण बघतो आहोत पाचवा प्रकार, अलौचिक मागणी. अलौचिक मागणी. आता अलौचिक मागणी म्हणजे काय आहे की किमतीमध्ये होणारा बदल मोठ्या स्वरूपाचा असताना किंवा किमतीत जास्त प्रमाणात बदल झाला, मग ती वाढ असू द्या किंवा घट असू द्या, किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली किंवा किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली, तरी मागणीमध्ये जेव्हा जो बदल होतो तो अत्यल्प असतो तेव्हा त्याला म्हणतात अलौचिक मागणी. मग आपण बघितलं की पुन्हा आता मगाशीच मागच्या याच्यामध्ये आपण उदाहरण देताना सांगितलं त्याचप्रमाणे की कधी कधी एखादी वस्तूची किंमत खूप कमी जरी झाली पण तिची आवश्यकता नसेल तर मात्र त्या वस्तूची मागणी केली जात नाही. अर्थात हे सगळं होत असताना आपण लक्षात ठेवायचं की वस्तूंची खरेदी करत असताना प्रत्येक उपभोक्त्याची मानसिकता काय असते
किंवा तो वस्तूंचं विभाजन करत असतो. विभाजन कसं करतो किंवा वर्गीकरण करतो ते कसं, चैनीच्या वस्तू आणि उपभोगाच्या वस्तू. मग उपभोगाच्या वस्तू असेल तर उपभोगाच्या वस्तू शक्यतो त्याला त्याची खरेदी ही पुढे जास्त ढकलता येत नाही. चैनीच्या वस्तूंची उपभोग मात्र त्याला पुढे ढकलता येतो. या सगळ्यांचा असा एकत्रित आपण ते पुढे जाऊन त्या मागणीच्या लवचिकतेचे जे काही निर्धारक आहेत त्याच्यामध्ये ते बघणारच आहोत. आता आपण सांगत होतो मागणीची अलौकिक मागणी किंवा पाचवा प्रकार किंमत लवचिकतेमधला अलौकिक मागणी. मग बघा, अक्षावर आपण मागणी दाखवलेली आहे, तर अय अक्षावर आपण किंमत दाखवलेली आहे. अप इतकी किंमत असताना अक्यू इतकी मागणी केली जात होती. समजा वस्तूची किंमत पी पासून P1 पर्यंत वाढली. वस्तूची किंमत P पासून P1 पर्यंत वाढली, त्यावेळेस वस्तूच्या मागणीमध्ये Q पासून Q1 पर्यंत घट झाली. बघा, मग इथं असणारं अंतर आणि इथं असणारं अंतर आपल्याला स्पष्ट करतंय की किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊनही मागणीमध्ये जो बदल झालाय, बघा इथं हा बदल दाखवलेला आहे. हा जो बदल आहे तो कसा आहे, अत्यल्प आहे. म्हणजे किमतीच्या बदलाच्या तुलनेत मागणीमध्ये झालेला बदल किंवा किमतीमध्ये झालेल्या बदलाच्या प्रमाणात मागणीमध्ये झालेल्या बदलाचं प्रमाण हे अत्यल्प आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो अलौकिक मागणी. अशा प्रकारे आपल्याला मागणीच्या किंमत लवचिकतेचे 5 प्रकार हे सांगता येतील. आता आपण मागणी किंमत लवचिकतेचे एकूण 5 प्रकार आपण बघितले. हे मागणी किंमत लवचिकतेचे 5 प्रकार बघितल्यानंतर आता आपण सूत्र पद्धतीने किंवा जो परिणाम होतो तो आपल्याला अंकामध्ये म्हणजे सूत्र रूपाने आपण दाखवणार आहोत. ते पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. आणि त्याचाच पुढचा घटक म्हणजे मागणीचे किमतीचे निर्धारक, म्हणजे मागणीच्या किंमत लवचिकतेवर जे परिणाम करणारे काही घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास आपण पुढच्या लेक्चरला करूया. धन्यवाद.